पॅकिंग स्टार्ट झाली. आता उद्यापासून आपली ट्रेक स्टार्ट आहे आणि किब्बर विलेज इज द बेस्ट विलेज आहे. आपल्याला बघू शकता संग लगेज आणि आमचे मित्रपरिवार. तिथं ते हॉटेल दिसले, तिथून क्लाइंब करून आलो आम्ही. हे तर बेस विलेज पासून बेस कॅम्पला ट्रेक रूट आहे आपला कनामो पीकचा. बघू शकता आपण आजूबाजूला पुरे माउंटेन्स अँड लोड ऑफ 25 kgs बॅग. कनामो पीकची तर हाईट आहे 6001 मीटर आणि आपला बेस कॅम्प 4700 मीटर्सवर आहे आपला. आणि तुम्ही बघू शकता की कनामो पीकला जास्त मोराईन आहे. फायनली प्रेझेंट तर आता आम्ही कनामोच्या बेस कॅम्पहून 200 मीटर्स डाऊन लाव 4500. आम्ही इथं कॅम्प सेट केला आहे काऊन की पाणी पडायचं पण प्रभाव आहे आणि आम्हाला इथं वॉटर सोर्स पण नियर आहे आपल्याला फूडसाठी. आपल्या कॅम्प साईडपासून तर आपण कनामो पीक बघू शकता. इथून बघलं तर आपल्याला कनामो पीक खूप जवळ दिसतंय, बट ते खूप दूर आहे. आपल्याला इथून कम से कम 10 ते 12 तास लागते क्लाइंब करायला. माउंटेन्समध्ये तर खूप थंडी असते आणि आपल्या बॉडीला फुल कवर करायचं हेल्दी राहायसाठी. फायनल तर आम्ही समिटला निघलो. ॲक्च्युली आम्हाला रात्री 12 वाजता निघायचं होतं. 15 ऑगस्ट रात्री 12ला निघून 15 ऑगस्टच्या रोजी 8 वाजता आम्हाला फ्लॅग हॉस्टिंग करायची होती. पण वेदर खूप खराब होता. रातभर बारिश झाली, पाऊस खूप होता. सकाळी 7 वाजता पाऊस थांबला. म्हणून आता आम्ही बॅग ते आमची पॅक करून जे इंडियन फ्लॅग्स ते घ्यायचे ते समिट बॅगमध्ये घेतला. हे छोटीशी एक बॅग राहते आपल्या संग, याला समिट बॅग म्हणते. तर इथून निघून अजून आम्हाला 8 घंटे लागते समिट करायला. जिथे ते लेक दिसायला त्या लेकच्या खाली आमचा कॅम्प आहे. तिथून आम्ही स्टार्ट केला ट्रेकला. हे कनामोचा रूट आहे त्या लेकपासून असं. मी आता तर फर्स्ट फेज क्लिअर केला. अजून थोडे वेळ लागते फर्स्ट फेज क्लिअर कराय. मोरी ॲडव्हान्स कॅम्प आहे. प्रेझेंट तर आम्ही आता ॲडव्हान्स कॅम्पशी आहो. तुम्ही तर बघू शकता ऊन असून पण इथं खूप थंडी आहे. कारण की जे ड्राय एअर येते ना हव्यामधून त्याच्यामुळे आपल्याला खूप थंडी वाजते. तुम्ही इमॅजिन करू शकता विंटरमध्ये किती इथं थंडी असेल. आणि आता तर ॲडव्हान्स कॅम्पपासून आम्हाला हे 300 मीटरचा फेस आहे ना, ते सेकंड फेस आहे आम्हाला ते क्लाइंब करायचे. आणि इथून आपल्या ॲडव्हान्स कॅम्पहून चाव चाव पीक पण दिसतंय. ते 6000 मीटरचा पीक आहे. आता तर आम्हाला इथून अजून 3 ते 4 घंटे लागतील समिट करायला. आनंद भाई, हो आनंद भाई इधर देखो क्या हुआ, हो गया ताकत? हाँ बस अभी थोड़ा ही है, ये सीधी चढ़ाई है और 1 घंटा. टाइम क्या हो रहा है? 5 बज गए. सुबह कितने बजे निकले थे? 10. कितने घंटा लगा? 10 घंटा. कितने मीटर का पीक है बेस कैंप से? 1800 मीटर का. 1800 मीटर के लिए 10 घंटे लिए हमने. सडनली वेदर तर खूप खराब झाला आणि स्नोफॉल खूप होऊ लागला. ऑलमोस्ट आम्ही समिट पॉईंटला गेलो आहोत. 5900. तिथून खाली 100 मीटर्स होतं समिट पॉईंटला. बट मौसम खूप खराब झाला, वेदर खूप खराब झाला, खूप स्नोफॉल होऊ लागला. आम्हाला रिटर्न यायला पण कम से कम 2-4 घंटे लागले बेस कॅम्पला. तरी आता 10:30 वाजलेत आणि आम्ही विसरून गेलो आहोत 7 वाजता. कम से कम आम्हाला 3 घंटे झाला आम्ही रूट विसरून. आत्ता तर आम्हाला आमची लाईट दिसाली आहे तिथे एक, तिथे जायचं आहे. आनंद भाई कैसा लग रहा है रूट भूल के? बहुत दिक्कत है भाई. మనం ఆల్రెడీ సబ్మిట్ కూడా చేసేయాల్సింది. ఎంత తిరిగి చీకట్లో ఎన్ని గుట్టలు ఎక్కేసాము, ఎక్కడికి వెళ్ళాము, అంతా అయోమయం. आला आम्ही 5 घंट्यानंतर टेंटमध्ये. नक्षीभाऊ खूप टेन्शन घेत होते कारण की टीम लीडर यायचे आहेत आमचे. बढिया जेवण करूयात. हां. Thank you to CD Chavan sir, Hindu Global Federation founder, for supporting me my mountaineering expedition.
టు వంజార్ సమాజ్ ప్రెసిడెంట్ వెంకట్ ముండే గారికి నాకు ప్రతిసారి నా మౌంటైనరింగ్ ఎక్స్పిడిషన్ కు సపోర్ట్ చేసినందుకు. థ్యాంక్ యూ టు పాయల్ శంకర్ అన్న గారికి ఆదిలాబాద్ కాన్స్టిట్యూషన్ ఎమ్మెల్యే నాకు నా రిటర్న్ ఫ్లైట్ టికెట్స్ స్పాన్సర్ చేసినందుకు. థ్యాంక్ యూ టు ఎమ్మెల్యే కోలక్ష్మి గారికి ఆసిఫాబాద్ ఎమ్మెల్యే నాకు నా మౌంటైనరింగ్ ఎక్స్పిడిషన్ కు సపోర్ట్ చేసినందుకు. సతీష్ ముండే సార్ గారికి బీఆర్ఎస్ పార్టీ లీడర్ నాకు నా మౌంటైనరింగ్ ఎక్స్పిడిషన్ కు సపోర్ట్ చేసినందుకు.